सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे, परमेश्वराबरोबर परमेश्वराकडून त्या काळात झालेल्या ज्या लीळा आहे, त्या भक्तांच्या ठिकाणी आपण स्वतःला बघून आपला आध्यात्मिक प्रवास परमेश्वराबरोबर करत आहोत. अर्थात परमेश्वराने सांगितलं आहे, आज्ञाप्रती पालन करे ते सन्निधान. ते सन्निधानाची प्रचिती, ती सन्निधानाची अनुभूती घेण्यासाठी आपण ह्या लीळांचं चिंतन करत असताना काल आपण बघितलं की कवळाचार्याच्या निमित्ताने परमेश्वराने भूताची जी लीळा आहे, पंचकोळाचार्य भूतयोनीतून मुक्ती, तर ही जी भूताची जी लीळा आहे, या लीळेच्या माध्यमातून अनेक लोक प्रमाण घेऊन यावरती चर्चा करताना दिसतात. समज, गैरसमज, अज्ञान, भीती भरपूर आहे. यावरती बरीच चर्चा होईल. परंतु ही जी गोष्ट आहे ही चिंतनाची आहे आणि याच्या आड लपून काही लोक चुकीचे काम करताना पण धर्मामध्ये दिसतात आणि त्याच्या नावाखाली गैरफायदा उठवणारेही दिसतात. हे पण असेही अनुभव बरेच सद्भक्तांनी मला पाठवले की अर्थात त्यांना काहीच येत नसतं, परंतु आम्हाला काहीतरी येतं असं दाखवून समोरच्याच्या अज्ञानाचा, भीतीचा गैरफायदा घेणारे, किंवा एखाद्याला मानसिकच आजार असतो परंतु मला काहीतरी झालं, किंवा इतर लोकही सांगतात की तुम्हाला काहीतरी झालं, म्हणून ती एक मानसिकता तयार झालेली असते. पण त्यावरती योग्य डॉक्टरांची जो डॉक्टर असतात तर त्यांची जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर ते नीट पण झालेले असे मलाही बरेच अनुभव आहे आणि अनेक सद्भक्तांनीही ते अनुभव शेअर केले. त्यामुळं हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे. आणि काल मी 2-3 सिद्धांत सांगितले की ज्याला बोध झाला, ज्या अर्थी बोध झाला त्या अर्थी त्याच्या पूर्वजीवनामध्ये अशी काही घटना किंवा निमित्ताला तो कुठं पात्र झालेला नसल्यामुळे त्याला बोध झालेला आहे. आणि ह्या होणाऱ्या गोष्टी आहे बोधाच्या अगोदरच होतात आणि नंतर त्या निमित्ताने परमेश्वर भक्तीला ते लोक लागतात. हा बी जर होकारात्मक विचार केला तर तो एक फायदाच आहे. त्यानंतर परमेश्वर घोडाचोडीच्या शिष्यास भेटले. अर्थात त्या जीवांची, त्या शिष्यांची काहीतरी कणव असेल म्हणून देव त्यांच्याबरोबर राहिले. एकांतात भ्रमण करत असताना घोडाचोडीचे शिष्य, अर्थात घोडाचोडी हे एक अन्य महात्म्याचं नाव आहे, गुरुचं नाव आहे. आणि त्यांचे काही शिष्य होते. महाराष्ट्रात भ्रमण करत असताना देवाबरोबर देवाला ते भेटले आणि देवाला त्यांनी विनंती केली की देव, किष्किंधा पर्वतावरती आम्ही चाललो आहे, तुम्ही पण चला. तिथं आमचे गुरु घोडाचोडी आहेत आणि त्यामुळे आमच्याबरोबर तुम्ही चला. तर देवाने त्यांची विनंती मान्य केली आणि विनंती मान्य करून ते त्यांच्याबरोबर जायला लागले. जिथंही ते थांबायचे, देव भिक्षा मागायचे, तसे ते लोकंसुद्धा भिक्षा मागायचे. आणि ते भिक्षा मागत असताना देवाला विनंती करून किंवा परवानगी घेऊन दररोज भिक्षाला जायचे. एक वेळा असं होतं की त्यांनी देवाला विनंती किंवा परवानगी न घेताच भिक्षेला गेले आणि भिक्षेला गेल्यानंतर एका गावामध्ये भिक्षा मागितली असता एक बाई आपलं जे भाजी आहे किंवा कालवण आहे, जे बी असेल ते कढी, ती चुलीवरती गरम करत होती. आणि यांनी भिक्षा मागितल्यानंतर ती घाबरली की जर आपण नाही दिली तर काही होतं का काय, म्हणून तिनं गरम गरमच आंबील ती आहे ती त्यांच्या हातावर वाढली. अर्थात ते जे लोक आहे त्यांच्याकडे पात्र वगैरे नसायचं, ते हातावरतीच भिक्षा मागायची आणि हातावरच ते खाऊन घ्यायचे, त्याला ते चाटून घ्यायचे आणि त्यांची तशा पद्धतीनं ते भिक्षा मागत असायची. त्यांची ती पद्धत अशी, ते चाटून खात. तर त्या बाईनं तसंच त्यांच्या गरम गरम जी आंबील होती ती हातावर टाकली आणि त्यांनी ती चाटली. चाटल्यानंतर त्यांना राग आला की या बाईनी गरम गरम आम्हाला भिक्षा वाढली. आणि म्हणून ते जे हाताला चाटलेली जी आंबील होती त्यानंतर त्यांच्या घरालाच त्यांनी ते पुसला हात आणि त्या घराला आग लागली. आणि ते पुढं जायचे, पाठीमागं बघायचे हसत हसत, तर साऱ्या गावाला आग लागली. देवाकडं आल्यानंतर देवाने विचारलं आणि त्यांनी सारा वृत्तांत सांगितला. तर देवाला दुःख झालं आणि देव त्यांना म्हणतात, तुम्ही एवढं मोठी हिंसा करूनसुद्धा हसताय, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, तर आता मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. म्हणजे एवढी प्राणीमात्राची हिंसा केली आणि वरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची दया किंवा येत नाही आणि तुम्ही हसताय म्हटले. मग सर्वज्ञ
थोडे उदास झाले आणि 3 अहोरात्र चालत चालत तिथून ते रुद्धपूरला आले. रुद्धपूरला पिवळतळीकडे आल्यानंतर सर्वज्ञांची आणि श्री गोविंदप्रभू बाबांची भेट झाली. 3 दिवस सर्वज्ञ आणि गोविंदप्रभू बाबा 2-2 प्रहर अर्थात 6-6 तास एका झाडाखाली बसायचे आणि चर्चा करायचे. ज्या जीवाच्या अनुषंगाने या जीवाला आनंद देण्याच्या उद्देशाने, या सृष्टी रचनेच्या उद्देशाने 2 परमेश्वर एकत्र आल्यानंतर काय चर्चा करत असतील ही कल्पना आपण करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने ते 2-2 प्रहर तिथं बसायचे. तर त्याच वेळेस अगदी नेमकं एक मातंग शेतकरी होता. तर तो दोन्ही देवाला येऊन बाजूला लपून दंडोत घालायचा आणि आपल्या शेतातले काही हुरडा असेल, ऊस असेल, हरभरा असेल किंवा बोरं असतील असे वेगवेगळ्या डावण्यांमध्ये तो आणून तिथं त्यांना प्रसाद म्हणून ठेवून द्यायचा. एका डावण्यामध्ये पाणी असं सर्व व्यवस्था करायची, पत्रावळ झाकून ठेवायचे. आणि मग श्रीप्रभू बाबा उठल्यानंतर तिथं जायचे. ते थोडं थोडं सर्व याच्यामध्ये प्रसाद घ्यायचे. ते गेल्यानंतर मग देव तिथं त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा. आणि हे काय मेला जाय म्हणे असं म्हणून गोविंदप्रभू बाबू निघून गेल्यानंतर स्वामी श्री चक्रधरांनी तो प्रसाद घेतल्यानंतर तो जो शेतकरी आहे तो सुद्धा दोन्ही देवांना दंडोत घालायचा, दर्शन व्हायचं आणि राहिलेला प्रसाद तो स्वतः खायचा. म्हणजे किती भाग्यवान तो जीव असेल का दोन्ही देवाचं दर्शन तर झालंच झालं, पण दोन्ही देवासाठी त्याने आयुतुक भजन पण घडलं. आणि आयुतुक मायापूर भजन घडल्यामुळं तो प्रेमाचा अधिकारी झाला. परंतु त्याला लगेच त्यावेळेसची जी परिस्थिती होती किंवा अवस्था होती त्याची ती नव्हती. नंतरच्या काळात त्याला नक्कीच प्रेम झालं असेल. मग आमचे सर्वजण श्रीप्रभू श्रीमूर्ती दिशन नासे होईपर्यंत ते तिथंच त्यांना बघत असायचे. मग दाभेरीला जायचे, तिथे भिक्षा करून दारवाळा तळ्याच्या काठी बसायचे, बरव्याच्या देवळात झोपायचे. असं तिथं श्रीप्रभू आणि दररोज श्रीप्रभू बाबांच्या ते दर्शनाला स्वामी श्री चक्रधर जायचे. 20 दिवसापर्यंत ते तिथं राहिले आणि त्यानंतर रूपनायकाच्या सर्वज्ञांचे दर्शन झाले. त्या दिवशी रूपनायक नावाचा एक ब्राह्मण होता, त्यांना सर्वज्ञांचं दर्शन झालं आणि ते बघतच राहिले श्रीमूर्तीकडं. मग त्यांनी श्री स्वामी श्री चक्रधरांना विनंती केली आणि त्यांच्या घोड्यावरती बसून ते आपल्या गावी म्हणजे रूपनायक त्यांच्या गावाला स्वामी श्री चक्रधरांना घेऊन गेले. 20 दिवस मात्र रुद्धपूरलाच होते. दोन्ही देवाच्या त्या लीळा, अगाध लीळा त्या मातंगांनी बघितल्या आणि त्या अनुभवल्या. त्या रूपनायकांनी मग स्वामी श्री चक्रधरांना आपल्या घरी विनंती करून घोड्यावरती बसून नेल्यानंतर तिथं गेल्यानंतर मग तेल लावून जे मर्दाना मादने घालून देवाला आंघोळ घातली आणि सर्वज्ञांनी त्यांच्या उपहाराचा स्वीकार पण केला. आता ते जे होते ते आगमिक होते. आगमिक म्हणजे देवतेचे भक्त आणि त्यांना ती पूजा अर्चा कशी विधेयपूर्वक करावी हे माहीत असल्यामुळं देवाची ते सुंदर अशी त्यांनी पूजा केली. सर्वज्ञांनी त्यांचं जेवण झाल्यानंतर रात्रभर तिथं आराम केला, थांबले आणि परत पुढच्या प्रवासाला निघाले. अशा एकांकीच्या लीळा आहे का स्वामी श्री चक्रधर काही प्रसंग अनुरूप महादैसाला सांगतात आणि त्यांनी हिंसेच्या अनुषंगाने ही लीळा त्यांना सांगितली की आम्ही अशा अशा ठिकाणी होतो आणि त्या पद्धतीनं ते जे घोडाचोडीचे शिष्य त्यांनी कशी हिंसा केली आणि तिथून निघून आम्ही कसं रुद्धपूरला गेलो, गोविंदप्रभू बाबांबरोबर कशी चर्चा केली. ह्या गोष्टी जरी साहित्यामध्ये आल्या नाही परंतु त्या कल्पना आपण करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने स्वामी श्री चक्रधरांनी ही अशी आगात गोविंदप्रभू बाबांबरोबर लीळा करून पुढं निघालेली आहे. तर त्या पुढं गेल्यानंतर महादाईसा भिक्षेला जाते आणि महादाईसाला भिक्षेला गेल्यानंतर एक जी भूतानंदाची जी नात असते तर तिनं चिंच करंट्यामध्ये म्हणजे अर्थात चिंचाच्या लाकडामध्ये जे केलेलं जे भांडं असतं त्याच्यामध्ये शिजवलेला भात हा तांदूळ जो आहे तो भिक्षेला दिला आणि तिला ते आश्चर्य वाटलं आणि म्हणून ती देवाला येऊन विचारते की जे असं कसं तांदूळ शिजवलं म्हणे त्याच्यामध्ये. आणि मग देवाने एक सुंदर अशी आठवण सांगितली की म्हणे बाई शिजतात. आम्ही पण गोंडवाड्यात होतो, विंज गोंडवाड्यात जेव्हा त्या लोकांमध्ये असायचं ते सर्व आदिवासी समाज ते आम्हाला लांबूनच देवणे देवणे म्हणायचे
आम्ही जर कुठं जास्त वेळ नाही भेटलो तर किलो किलो म्हणून ओरडायचे. आम्ही दिसल्यानंतर आमच्याजवळ यायचे, आमचे श्रीकर आहे, श्रीचरण आहे, दाबायचे, सेवा करायचे, आमच्या पोटाला मुके घ्यायचे. अशा पद्धतीनं आमच्यावरती ते प्रेम करायचे. आणि ते बांबूचे कांड कापायचे, म्हणजे एक बांबू 2 तुकड्यांमध्ये कापून त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आणि तो तांदूळ जो आहे तो चिकट उडीदाच्या पिठाने त्या कांड्याचे तोंड बंद करायचे बांबूच्या, ते तांदूळ शिजवण्यासाठी. मग शेणामातीला लावून ते विस्तावत घालायचे. किती वेळा तो तांदूळ शिजायचा ते त्यांना बरोबर माहीत असायचं. जेवढा वेळ झाला का ते बरोबर ते त्यातून काढायचे. मग त्यांनाच माहीत होतं त्या भागाला ते चिरून परत पुन्हा वेगळे ते 2 कांड केलेले असायचे ते वेगळे करायचे. एका पत्रावळीमध्ये ते टाकायचे. एका द्रोणात मग मध असायचा, एका द्रोणात पाणी असायचं. ती जमिनीची पाण्यातली शिरसुद्धा त्यांना बरोबर माहीत असायची. कोणत्या ठिकाणी पाण्याची शिर आहे ते वरचेवर उकरायचे तर तिकडं पाणी निघायचं आणि ते पाणी आम्हाला स्वच्छ पाणी आम्हाला द्यायचे. थोडं जरी उकरलं तरी त्यांना ते पाणी लागायचं आणि ते बरोबर जिथं उकरायचं त्यांना माहीत असं तिथंच ते पाणी लागायचं. आम्हाला जेवू घालायचे. असे अनेक काळ आम्ही कितीतरी वेळ तिथं होतो आणि त्यांच्यामध्ये राहिलो. अशी आठवण स्वामी श्री चक्रधर महादायसाला सांगतात. कारण महादायसाला भिक्षेला गेल्यानंतर तो अनुभव आला आणि असं कसं काय होऊ शकतं, लाकडाच्याच याच्यामध्ये भात कसा शिजू शकतो. कारण लाकूड हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळं ते जाळायला पाहिजे होतं. परंतु देव म्हणतात नाही, तसं नाही आहे. काही असे त्याच्यामध्ये कला आहे का त्या कलेद्वारे त्या गोष्टी त्या लोकांनाच माहीत असतात. आणि म्हणून गोंडवाड्यातली लीळा आठवण देवानी महादायसाला अर्थात आपल्याला सांगितलेली आहे. आणि म्हणून कितीतरी एकांकामध्ये कितीतरी जीवांना देवानी संबंध दिले, दर्शनाचं फळ दिलं, संबंधदानाचं फळ दिलं. त्यांच्याकडून त्यांच्या उपाराला, त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याकडून मायापूर भजन घडवलं त्यांना. म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करतात. तर कसं योग्य करतात, तर अशा पद्धतीने योग्य करतात. परमेश्वराच्या जे लीळा आहे ते आगाध आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या आहे. एकांकामध्ये राहण्याचा उद्देश परमेश्वराचा काय असावा आणि एकटं फिरण्याचा उद्देश काय असावा हे आपल्याला लक्षात येतं. का त्या जीवांची काही कणव असल्यामुळं तिथं देव जातात आणि त्यांच्या अयोग्य जीवाला योग्य करून त्याचा अधिकार वाढून भविष्यात पुढं जाऊन त्यांना ज्ञान आणि प्रेमाद्वारे उद्धरून नेण्यासाठी परमेश्वर हे निवेदन करत असतात. पुढं देव आपल्याला सशिक रक्षणाच्या लीळाच्या माध्यमातून अर्थात सालबर्डीची लीळा सांगतात. कारण सर्वज्ञ असे झाडाखाली एकदा बसलेले होते आणि देवाने ती आठवण म्हणून एकांकीची लीळा महादाईला सांगताय की आम्ही एकदा झाडाखाली असंच बसलेलो होतो आणि झाडाखाली बसलेलं असताना अचानकच काही शिकाऱ्यांनी सशाला सोडलेलं होतं आणि त्यांना पैज लावलेली होती का सशाला कोणाचा कुत्रा मारेल तो जिंकेल. आणि मग ससा जीव ओतून आपल्याला जगावं, आपल्याला मरणापासून सुटावं म्हणून पळत होता. पाठीमागे त्यांचे कुत्रे पळत होते आणि त्या कुत्र्यांच्या पाठीमागे ते शिकारी येत होते. तर मी निवांत शांततेने बसलेला असताना चिंतन करत असताना तो ससा माझ्याकडं येतो, माझ्या मांडीखाली लपतो. म्हणजे अर्थात एका पाठीमागे त्याच्या पाठीमागे कुत्रे लागलेले, माणसं लागलेले आणि मीही अप्रत्यक्षरित्या त्यांना माणसासारखं दिसत होतं. पण तरी त्या सशाला एक जाणीव आणि तो योग्यता त्याच्यामध्ये असल्यामुळं तो माझ्याकडे येतो. तो निर्भय मी त्याला केला, त्याला लपवलं. आणि मग पाठीमागून ते आल्यानंतर ते शिकारी जे लोक असतात ते देवाला आम्हाला विनंती करतात. ते म्हणतात की ससा सोडा, तो आमचा शिकारीचा ससा आहे आणि आमची पैज लागलेली आहे. तर देव म्हणतात नाही, त्याला आम्ही निर्भयता म्हणजे त्याला आम्ही अभय दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ते सोडू शकत नाही. ते सांगतात का देवा तुम्ही त्याला सोडा, अन्यथा आमच्यावरती आमच्यात भांडणं होतील, सूर्या उठतील. आणि मग देव तिथं एक सूत्र सांगता, येतं शरण आल्या काय मरण असे म्हटले. तो काय करतो आहे म्हटले, तुमचं जंगलात राहतो, नाल्याचं पाणी पितो, गवत खातो, कोणालाही त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय हिंसा करताय त्याची. आणि तुमच्या अभिलाषेपोटी अशा प्राणीमात्राची हिंसा करणं हे चुकीचं आहे. हिंसा पाप आहे, पापातो नरक आहे, असं बरंचसं निरूपण परमेश्वराने तिथं केलेलं असेल. आणि म्हणून त्यांचं मन परिवर्तन झालेलं आहे. आणि मग त्यांनी जे तिथून पुढं आम्ही आता कधी हिंसा करणार नाही,
असं म्हणून ते जे शस्त्र होते त्यांच्या हातातले टाकलेले देवाला दंडवत केलेला आहे. देवाने त्यांना निरोपण केल्यानंतर ते निघून गेलेले. ते निघून गेल्यानंतर त्या सशाला देव निर्भय केलेले. त्या सशाला म्हणतात महात्म्य आता तुम्ही जा. आणि तो ससासुद्धा निर्भय होऊन गेलेला आहे. पुढे जाऊन परमेश्वर आपल्याला सांगतात की त्याला देवविद्येची स्थिती दिली, कारण पूर्वश्रमामध्ये तो परमेश्वराचाच भक्त होता. परमेश्वराचा भक्त असून तो अनुसरलेला जीव होता, परंतु अनुसरून कळत न कळत त्याच्याकडून अवचटे विकार दोष घडलेला होता. तो प्रमादी झाला होता. परंतु ती जी चूक आहे ती त्याला समजल्यानंतर कळाल्यानंतर त्यांनी प्रायश्चित्त घेऊन अधिक डबल दुःख केलं, आचार केला आणि तळमळीत जन्माला धाडल्यामुळं परमेश्वराने त्याला स्वतः संबंध देऊन देवविद्या, ही अशी एकच विद्या आहे का जी परमेश्वर देतात, तर देवविद्या त्याला देतात. अशा जीवाला देवविद्या दिल्यानंतर ही सृष्टी असेपर्यंत फक्त आणि फक्त सुखफळ असतं. बाकी त्याला कोणत्या प्रकारचा त्रास नाही. त्याचं शरीर आपलं जे आहे प्रापंचिक, ते प्रापंचिक शरीर निघून निप्रापंचिक शरीर त्याला दिलं जातं. आणि आजही तो ससा या तत्वानुसार जर आपण बघितला तर तो तिथं आहे, परंतु निप्रापंचिक असल्यामुळं तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि देहविद्याची त्याला स्थिती दिल्यानंतर तो आता या सृष्टीपर्यंत सुख उपभोगतो आहे. आणि नंतर संहार झाल्यानंतर परत जेव्हा संसरण होईल तेव्हा पहिल्याच परवडीला त्याला जन्माला घालून भरोशाने परमेश्वर त्याचा उद्धार करतील. अशा पद्धतीने तत्त्वज्ञान परमेश्वर नंतरच्या काळामध्ये महाराज ईसाला सांगतात आणि परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. अर्थात हिंसा पाप आहे, म्हणून आपण कोणत्या प्राणीमात्राची हिंसा करणं चुकीचं आहे. आणि आपलं जे तत्त्वज्ञान आहे अत्यंत प्रगल्भ आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. आता सृष्टी निर्माण केल्यानंतर मायेच्या तमात असलेले जे जीव आहे ते अनंत जीव म्हणजे सर्वच आले, त्यांना सर्वांनाच काढलं आणि सर्वांसाठी सृष्टी निर्माण करून सर्वांसाठी अवतार घेतलेला आहे. याचा अर्थ नंतरच्या काळामध्ये जातीयता, संप्रदाय, धर्म निर्माण झाले. वास्तविक जर बघितलं तर परमेश्वर हे मूळ आहे आणि तेच सर्वांचे आहे. फक्त कळत न कळत आपण केलेल्या क्रियेमुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे, म्हणून आपल्याला परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची ओळख झालेली आहे. काही लोकांना जाणीव दिलेली असेल तर त्यांनी तो बोध सांडवला असेल, म्हणून ते आता दररोज नर्क जोडताय, हिंसा करताय. काहींची अजून बोध देण्याची वेळ आलेली नसेल, म्हणून त्यांना बोध बाकी आहे. आपण आता बोधात आहोत, परंतु आपण त्या बोधाद्वारे परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने परमेश्वराने जे म्हणितलं आहे, परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, परमेश्वराने जे वारलं आहे ते न करता परमेश्वराने जे सांगितलं आहे, म्हणितलं ते करायला लावलेलं आहे, ते जर आपण केलं तर नक्कीच परमेश्वराला आपण प्राप्त करू शकू. म्हणून प्रत्येक जीव हा परमेश्वराचाच आहे. परमेश्वर सम, जीव विषम. विषमता आपल्या विचारामध्ये असते, पण परमेश्वराच्या नजरेत, परमेश्वराच्या दृष्टीत सर्वच जीव हे सम असतात आणि सर्वांसाठी सृष्टी निर्माण करून सर्वांसाठीच परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. वाडोवाडी फिरून अधिकारी जो जीव आहे, ज्याची कणव आहे, ज्याचा अधिकार आहे, ज्याची योग्यता आहे, ज्याचा संस्कार आहे, त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांनी केलेली क्रिया आहे, त्या क्रियेच्या माध्यमातून, त्या संस्कारातून, त्याच्या कणवेतून, त्याच्या अधिकारातून परमेश्वराने त्या जीवाला, प्रत्येकाला काही ना काही दिलेलं असतं. आणि अशा अयोग्य जीवाला योग्य करतच परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतात. तर या अनेक लीळेच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आता यातून अजून असे बरेच प्रश्न निर्माण होतात का सशिक रक्षणाच्या लीळेच्या माध्यमातून सर्वात पहिलं सूत्र परमेश्वराने तिथं सांगितलं. हां गा येत शरण आल्या काही मरण, असे हे सूत्र सांगितलं श्रीमुखीचं. ते काही जे पारधी होते, जे शिकारी होते, ते काही उपदेशी नव्हते किंवा दैवराटीचे नव्हते. त्यांना परमेश्वराने सूत्र सांगून त्यांना निरूपण केलेलं आहे आणि या हिंसेपासून परावृत्त करून चांगल्या जीवनाला त्यांना सुरुवात करून दिलेली आहे. अर्थात परमेश्वरासमोर सर्वच परमेश्वराचे आहे. ही सकळ जीवाची चिंती, सर्वांचंच जीवन चिंतन परमेश्वर करतात आणि सर्वांचं हित आणि भलंच ते चिंतन करतात. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे आपल्यासाठी आहे, कोणाला सांगावं कोणाला नाही सांगावं, परंतु परमेश्वराने अर्थाप्रती बोलावं सांगितलेलं आहे. आणि ज्याला अर्थता नाही, ज्याला सत्याची ओढ नाही, ज्याला इच्छा नाही, काही जाणून घेण्याची प्रवृत्ती नाही, त्याला मात्र सांगू नये. त्यावेळेस मात्र आपण लोहे पाणी गिळले असे असावे, म्हणजे दोन्ही ओटा टाळे घालावे, अशा पद्धतीने राहायला सांगितलं आहे. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे का कोणत्या वेळेस बोलायचं, कोणत्या वेळेस सांगायचं, काय सांगायचं, किती सांगायचं. अन्यथा याच्यात कन्फ्युजन जर झालं
तर अन्यकथनाचा दोष लागेल, अन्यकथनाचा दोष लागेल असं म्हणून आपण तोंड जर बंद केले तर परमेश्वराने तर आपल्याच माध्यमातून हे जीव उद्धारण्याचं व्यसन स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आचार्यांना परमेश्वर अप्रत्यक्षरित्या सर्वांनाच सांगतात की माझ्यापासून 2-4 तुमच्यापासून 5-10. कारण जीव जीवाचा ऐकतो, जीवाला जीव साजेत्य असतो. आणि म्हणून जीवानी धर्मकार्य, धर्मसेवा आणि धर्म आचार प्रचार जो आहे तो केला पाहिजे. परंतु सर्वात पहिलं स्वतःचं हित, स्वतःचं भलं त्या अनुषंगाने आपण स्वतःसाठी करावं. आणि जेव्हा आपण अशी तळमळ इच्छा करू तेव्हा नक्कीच परमेश्वर आपल्याला निमित्त करून कोणाला तरी वेद देणार आहे, कोणाला तरी बोध देणार आहे, कोणाला तरी अनुसरणाला निमित्त करणार आहे. आणि हे निमित्त माने जे देवाने सांगितलं तसं निमित्त होईजे, निमित्त होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण आपण निमित्त होऊ शकत नाही, पण परमेश्वर आपल्याला निमित्त करू शकतो कोणाला तरी. त्याच्यासाठी मात्र लागती तळमळ, प्रार्थना, इच्छा, परमेश्वराच्या प्राप्तीची वासना आणि समदृष्टी. ही समदृष्टी आर्ततेच्या माध्यमातून आपण जर करायला लागलो आणि परमेश्वराने दिलेला जो धर्म आहे हा धर्म इतरांपर्यंत जावा अशी प्रवृत्ती निर्माण करून प्रयत्नवादी राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला कोणालासाठी तरी निमित्त करून आपल्यालाही प्रेमाचा उपाय घडून आणतात. आणि हा प्रेमाचा उपाय घडल्यानंतरच आपल्याला प्रेम होऊ शकतं. पण तत्त्वज्ञान खूप प्रगल्भ आहे, खूप बोल्ड आहे, खूप मोठं आहे. कारण परमेश्वराचं ते तत्त्वज्ञान आहे आणि परमेश्वर चैतन्यपर आहे. म्हणजे परमेश्वराची जी उंची आहे ती बघता आपल्या तत्त्वज्ञानाची उंची ही परमेश्वरा इतकी म्हणजे परमेश्वराचा असल्यामुळं परमेश्वरासारखी आहे. आणि तेवढ्या उंचीला आपल्याला जर जायचं असेल तर तशी विचारधारा आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करावं लागेल. ती विचारधारा आपण निर्माण करून तसं आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये बदल घडून आचाराच्या बाजूनी त्यावरती चालावं लागेल. तेव्हाच परमेश्वर कोणाला तरी, कोणासाठी तरी आपल्याला निमित्त करतील आणि आपल्या माध्यमातून हे धर्मकार्य, परमेश्वर जीवाचं उद्धारण्याचं व्यसन चालवतील. आजही परमेश्वराचं अखंडित हे कार्य चालू आहे. कोणाच्या तरी निमित्ताने, कोणाला तरी निमित्त करून सांगणं आहे, कोणाला तरी निमित्त करून बोलणं आहे, कोणाला तरी निमित्त करून बोध देणं आहे. तर ते निमित्त जर व्हायचं असेल या वेदाला, बोधाला अनेकांच्या आणि परमेश्वराच्या प्रेमाला पात्र व्हायचं असेल तर ती तळमळ आपली असली पाहिजे. आणि आपल्या तत्त्वज्ञानाची प्रगल्भता समजून त्या पद्धतीनं त्यावरती आपण चाललो पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.